याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार निफाड येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या ढेपले यांच्या वस्तीवर ही घटना घडली। बुधवार दिनांक 29 रोजी सकाळी 8:30च्या सुमारास विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्याबाबत गोपाळ जयराम ढेपले यांची प्रेम आणि प्रतीक ही दोन्ही मुलं विहिरीजवळ गेलेली होती। मात्र अर्धा पाऊण तास उलटून देखील मुले का परत येत नाहीत हे बघण्यासाठी घरातील मंडळी विहिरीजवळ त्यांना शोधण्याकरता गेली। तेथील परिसरात बिबट्या असल्यामुळे त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला की काय अशी शंका देखील आली। त्यामुळे जवळपास शोध घेतला गेला। त्यावेळी शेजारच्या शेतकऱ्याच्या शेताजवळ एका मुलाचे कपडे त्यांना आढळून आले। मुले पाण्यात बुडाली अशी शंका येतात सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडलेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढलं। मात्र शेततळ गच्च भरलेला असल्यामुळे मुलांचा जीव वाचवता आला नाही। प्राथमिक अंदाजानुसार लहान भाऊ प्रतीक हा कपडे काढून आधी तळ्यात उतरला असावा, मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला। त्याला बुडताना बघून त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ प्रेम यानं देखील पाण्यात उडी घेतली। मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे आणि तळ्यातून बाहेर निघण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असेल असा अंदाज लावला जात आहे। गोपाळ ढेपले यांची दोन्ही मुलं या अपघातात मृत्युमुखी पडली असल्याने त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळलंय। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 3 महिन्यापूर्वी गोपाळ ढेपले यांचे वडील जयराम ढेपले यांचंही निधन झालेलं आहे। या दुर्घटनेचं वृत्त समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे। येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही बालकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली।